इंद्रायणीचं पसायदान 24 डिसेंबर श्यामच्या आईची रात्र. लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर. अभिवाचन किमया संतोष मुळावकर. श्याम, आज जन्मदिन तुझा. पण आज तुझ्या जन्मदिनी मला आठवण होते तुझ्या आत्मत्यागाची. खरं तर आज त्या तुझ्या आत्मत्यागाची आठवण व्हायला नको. आज आनंदाचा दिवस, सुखाचा दिवस, माझ्या श्यामच्या जन्माचा दिवस. आजच्या ह्या आनंदात तुझ्या दुःखाची आठवण व्हायला नको. दुःखानं आनंदाला दुखवायचं नसतं कधीच. दुःखानं आनंदाला गालबोट लावायचं नसतं कधीच. कारण ते गालबोट आईचं नसतं. आईनं लावलेल्या गालबोटात वात्सल्य असतं, सौंदर्य असतं. आईच्या वात्सल्यासारखं सौंदर्य नसतं दुसरं कशातही. पण आज मला दुःखाचीच आठवण होते रे श्याम. होऊ नये पण होतेच. खरं तेच सांगते मी श्याम. आईनं खरंच बोलायचं असतं नेहमी. आई का कधी खोटं बोलत असते? मी खोटं बोलले तर लोक म्हणतील तुला, श्याम बघ तुझी आई खोटं बोलते. मग तू म्हणशील, आई का कधी खोटं बोलत असते? कुणाचीच आई कधीच खोटं बोलत नसते. खोटं बोलतात ती मुलं. आई नसते खोटं बोलत. आई म्हणजे सत्याचा पाझर, सत्याचा निर्झर आणि सत्याचा सागर. आई म्हणजे सत्याचं गाणं. सत्य म्हणजे काय ते जगाला कळतं ते फक्त आईकडूनच. आई कशाला खोटं बोलेल? जी खोटं बोलते ती आई नसते. श्याम, मी तुला खरं सांगते. श्याम, अरे आईसाठी तिची मुली चिरंजीव असतात, अमर असतात. आईच्या अमर मुलांनी का असं निराश मरण पत्करायचं असतं? अरे माणसानं कधी कुणाला निराश करायचं नसतं, अगदी मरणालाही. माणसानं मरताना सुद्धा मरणाची आई व्हायचं असतं. मरणाला धीर द्यायचा असतो, मरणाला आधार द्यायचा असतो. पण तू तर मरणाच्या पायाखालची वाळूच काढून घेतली. असं काय घडलं होतं श्याम? तू कधी बोलला नाहीस. आपल्या आईजवळही आपलं मन मोकळं केलं नाहीस कधी. तुला तर हे जग प्रकाशाचंच दिसलं नेहमी. तू अंधारातही प्रकाशच शोधलास, अंधारातही प्रकाशच पेरलास. सद्विचारांचे आणि सत्कार्याचे नंदादीप लावलेस. पण तुझ्या अशा जाण्यानं ते नंदादीपही दुखावले. त्या नंदादीपाचा आधारच गेला. नंदादीपांनाही आधार लागत असतो. नंदादीपांनाही धीर देणारा लागत असतो कोणतरी. नंदादीपांना आधार देणारा, धीर देणारा नंदादीपांचा नंदादीप असतो. नंदादीपांचा नंदादीप गेल्यावर नंदादीपांनी काय करावं रे? तू असं जायला नको होतं श्याम. तुझ्या जाण्यानं तो श्याम, धडपडणारा श्याम, ही धडपडणारी मुलं पोरकी झाली. श्यामची आईसुद्धा पोरकी झाली रे श्याम. अरे त्या श्यामनं, धडपडणाऱ्या श्यामनं, त्या धडपडणाऱ्या मुलांनी आणि श्यामच्या आईनं लक्षात ठेवली होती तुझी जन्मतारीख फक्त, तुझा वाढदिवस फक्त. तुझा वाढदिवस सद्विचारांनी, सत्कार्यानं साजरा करण्याचा दिवस. आईच्या वात्सल्यानं साजरा करण्याचा वाढदिवस. तुझा वाढदिवस म्हणजे सद्विचारांचा, सत्कार्याचा वाढदिवस. आईच्या वात्सल्याचा वाढदिवस. आईच्या वात्सल्यातून पाझरणाऱ्या तुझ्या शब्दांचा वाढदिवस. सगळे तुझ्या या वाढदिवसात गुंतलेले आणि गुंफलेले असायचे. वात्सल्य जसं आईत गुंतलेलं आणि गुंफलेलं असतं ना, अगदी तसे. अजूनही तुझ्या जन्मदिनात हीच गुंफण आहे. ही गुंफण तूच केलेली आहेस श्याम. तू जन्म घेताना माझ्यातलं सगळं वात्सल्य घेऊन जन्माला आलास. माझ्यातली सगळी आईच घेऊन जन्माला आलास. त्याच वात्सल्यानं जगलास. तू वात्सल्याला वाढवलंस, मोठं केलंस. बाप से बेटे सवाई असतात असं म्हणतात. पण माझा हा श्याम आईपेक्षाही सवाई निघाला. श्याम, तो आईपेक्षाही मोठा झालास, खूप मोठा. आईची मुलं चिरंजीव असतात आईसाठी. आई चिरंजीव नसते स्वतःसाठी कधीच. पण तू म्हणाला होतास आई अमर असते. आई कधीच जात नसते. आईला जाता येत नसतं कधीच आणि आईनं जायचं नसतं कधीच. श्याम, मी अजून आहे इथंच, आपल्या घरात, आपल्याच अंगणात. श्यामच्या आईच्या मधल्या संस्कारांना गंधित झालेल्या रात्री आठवण. तू लिहिलेल्या रात्री अंधारातही धीर देतात माणसाला, आधार देतात. त्या रात्रींमधली मी, तुझी आई, आठवत असते तुझ्या वत्सल जन्माची रात्र
आणि आज तुझ्या जन्मदिनीसुद्धा माझ्या काळजाला घर करणारी तुझ्या जाण्याची रात्र. आज 24 डिसेंबर 1899ला झालेल्या तुझ्या जन्माची आठवण करणाऱ्या ह्या तुझ्या आईला आठवते. तुझ्या आत्मत्यागाची 19 जून 1950ची रात्र आणि तुझ्या शब्दांसारखी माझी आसवं आवरत नाहीत रे.